शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. 7 सप्टेंबर 2024 आज आपण अंकुर पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय आहे आणि अनेक शेतकऱ्यांचा तोच प्रश्न आहे. जेव्हा अंकुर पॅटर्न शेड्यूल प्रमाणे आपण कपाशी पिकावर फवारणी घेतो आणि सर्वात शेवटी 100 ग्रॅम युरिया हा डायरेक्ट आपण पंप मध्ये टाकून कपाशी या पिकावर संपूर्ण फवारणी व्यवस्थापन करतो. म्हणजेच पहिली जर फवारणी सोडली तर संपूर्ण फवारण्यामध्ये आपल्याला युरिया हा रिकमेंड म्हणजे शिफारस केलेला आहे. आणि कपाशी या पिकावर युरिया घेतल्यानंतर म्हणजे फवारणीमध्ये युरिया घेतल्यानंतर पातेगळ होते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अनेक शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज आहे का युरिया फवारणीमध्ये घेतल्यास पातेगळ आधी बघायला मिळते, तर यामध्ये कितपत खरं आहे आणि कपाशी या पिकावर युरियाचे फायदे काय आहेत त्याची सुद्धा आपण माहिती घेऊया. तर महत्त्वाचा पहिला विषय तो म्हणजे युरियामुळे जे काही आपल्याला सांगितले जाते पातेगळ होते किंवा शेतकऱ्यांच्या मनात जो गैरसमज आहे की युरियामुळे पातेगळ होते, तर एकदम चुकीचं आहे. युरिया जर आपण डायरेक्ट खालून जरी दिला किंवा पंपामध्ये जरी टाकला तर युरियामुळे पातेगळ होत नाही, हा महत्त्वाचा विषय आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये जर तुम्ही आले तर हे जे फांदी आहे आपण बघू शकता, हे उपफळ फांदी आहे. यामध्ये कुठेही आपल्याला पातेगळ बघायला मिळत नाही आणि एक प्रत्येक फांदीवर बघू शकता, ही एक फांदी आहे, इथं पण बघू शकता. तर इथल्यानंतर आपल्याला प्रत्येक फांदीवर जे एका उपफांदीला 10, 15, 20 पर्यंत बोंड बघायला मिळतात. तर सांगण्याचं एक तात्पर्य आहे की कपाशी पिकावर फवारणी घेताना जो काही आपण आपल्याला शिफारस केलेली आहे युरियाची, हे युरिया आपल्याला शेवटपर्यंत घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचा विषय आहे की युरियामुळे कुठल्याही प्रकारचे पातेगळ होत नाही. आणि जेव्हा आपण कपाशी पिकावर फवारणी करतो, काही अशा प्रकारच्या औषधी असतात ज्यामुळे हे जे पानं आहेत हे एकदम कडक होतात, डार्क होतात. आणि डार्क पानं झाले किंवा कडक पानं झाले तर अशा प्रकारे जर आपण हातात जर घेतलं पान आणि त्याला मोडलं तर हे जे आहे हे कडक असल्यामुळे पूर्ण मोडून जाते. अशा प्रकारे मुलायम पान राहायला पाहिजेत. त्यामुळे आपण युरिया हा शेतकऱ्यांना रिकमेंड करतो. तर युरिया आपल्याला सर्वात शेवटी 100 ग्रॅम पंप मध्ये टाकून फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. आता जर आपला गैरसमज असेल किंवा आपल्याला असं कोणी सांगत असेल तर एका प्लॉटमध्ये आपण युरिया टाका किंवा दुसऱ्या प्लॉटमध्ये फवारणी घेताना युरिया टाकू नका, दोन्हीमध्ये काय अंतर आहे, दोन्हीमध्ये काय फरक आहे हे आपल्या शेतामध्ये कळेल. तर शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकावर फवारणी घेताना आपल्याला जे काही शेड्यूल प्रमाणे जे काही सांगलेलं आहे किंवा जे काही युरियाची शिफारस केलेली आहे, युरिया आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये घ्यायचा आहे. आणि शेवटी पूर्ण औषधी टाकल्यानंतर 100 ग्रॅम युरिया त्या पंप मध्ये टाकून आपल्याला फवारणी करायची आहे. तर अशाच माहितीसाठी बघत राहा अंकुर पॅटर्नचा. नमस्कार.